हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तुम्ही आत्तापर्यंत माझे सगळे व्हिडिओ बघत आले असाल तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आम्ही नैनितालला फिरायला आलो होतो आणि मॉल रोड फिरून झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये वगैरे आराम केला. त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. तर नेमकं आपण आता कोणत्या मंदिरात आलो हे आपल्याला बघायचं आहे. खूप छान मंदिर आहे. तर चला तुम्हाला मी दाखवतेच पुढे. आणि हे इथे काय झालं होतं ते पण तुम्हाला पुढे दिसेलच. तर बघा, हे मंदिर असं थोडं वरती आहे. तर वरती जाताना बघा आतलं खालचं पूर्ण नैनितालचा एरिया दिसतोय. पूर्ण पहाडी एरिया, झाडं, इतकं सुंदर वाटतं तो परिसर बघताना. आणि आम्ही सकाळी सकाळी गेल्यामुळे खूप थंडी होती तिथे. एकदम असे धुके धुके पण होते सगळं तिकडे. आणि बघा आता पायऱ्या चढताना थोडीशी कोवळी ऊन आली होती. तर आम्ही तिथेच कोवळ्या ऊनमध्ये थोडंसं बसलो, कारण पाय दुखायला लागले होते वरती चढून. तर थोडंसं ऊन वगैरे घेतोय आम्ही तिथे आता उभं राहून. तर बघा फायनली आता आम्ही मंदिरात पोचलेलो आणि इकडे बघा तुम्हाला या रेड कलरच्या छोटे छोटे अशा डोक्याला बांधतो आपण तशा पट्ट्या दिसत असेल. तर त्यांनी बघा किती छान घंटीला बांधून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला व्हाईट कलरची छोटीशी चिठ्ठी पण दिसत असेल. त्या चिठ्ठीमध्ये प्रत्येकाने आपली मन्नत, म्हणजे आपल्याला जे हवं असतं आपण ते देवाकडे मागतो, ते तिथे सगळं लिहिलेलं आहे. आणि ते आपले देवता आपलं पूर्ण करतात असं तिथं म्हटलं जातं. तर आम्ही तर काही लिहिलं नाही, कारण आम्हाला माहीतच नव्हतं असं काही करतात. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं. आणि हे बघा, एक मंदिरात जाताना असं आतनं जायचं होतं, पण तिथे पूर्ण अंधार होता. तर मी प्रयत्न करत होती टॉर्च वगैरे लावण्याचा. आणि बघा आता बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल अशा पट्ट्या बांधतात आणि त्याला घंटी पण राहते. आणि व्हाईट कलरची चिठ्ठी असते ज्याच्यात आपण सगळं लिहून तिथे बांधून ठेवतो. ॲक्च्युली हे सगळं तुम्ही बघितलं असेल विवाह मूवीमध्ये, अमृता रावनी पण केलेलं आहे. तर सेम हेच मंदिर आहे जिथे विवाह पिक्चरची शूटिंग झाली होती. आणि तेच मंदिर आम्ही पूर्ण बघितलं आहे. आणि माझे शॉर्ट रील पण आले आहे या मंदिरातले. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा. ते गाणं पण मी तिथे टाकलेलं आहे. आणि बघा तुम्ही सगळीकडे तुम्हाला रेड रेडच दिसत असेल. आणि इकडे बघा आपले गणपती बाप्पा मस्त बसलेले आहेत. त्यांचं पण आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं. ॲक्च्युली तिथे मेन जे मंदिर आहे ते काही दाखवू दिलं नाही, कारण तिथे फोटो आणि व्हिडिओ काही अलाऊ नव्हतं. त्यामुळे आम्ही बाहेरचाच परिसर शूट केलेला आहे सगळं. आणि इकडे बघा तुम्हाला सगळीकडे चिठ्ठी, घंटी आणि ते पट्टी बांधलेली दिसत असेल. तर आम्ही वगैरे इथे खूप छान फोटोशूट वगैरे केला. कृषिकांनी पण मस्त एन्जॉय केलं मंदिरात. आणि रील्स पण आमची खूप छान निघाली. हे बघा आम्ही कुठे आलो आहे. हे विवाह पिक्चरची शूटिंग झाली होती तिथेच आलेलो आम्ही. आणि तुम्ही हे मंदिर बघितलं असेल. त्यांचं लग्न जमल्यानंतर ते येतात इथे. देवाला मंदिर आहे आणि इथे येऊन असं घंटी वगैरे बांधतात. असं घंटी बांधतात. आणि ही चिठ्ठी अशी लिहिल्या जाते इथे मन्नत पूर्ण होते म्हणून. तर अशा प्रकारे इथे दर्शन होतं आपलं. तर तुम्ही पण बघा, छान वाटेल तुम्हाला पण. आणि खूप छान स्पॉट आहे, खूप छान मंदिर आहे, छान आहे. चला तर आता आम्ही त्या मंदिरातनं निघालो पुढे. आणि पुढे जाता जाता आम्हाला हिमालय पर्वत दिसत होतं. तर आम्हाला ड्रायव्हर दादांनी सांगितलं की ते जे पूर्ण तुम्हाला वाईट दिसत असेल बर्फासारखं, ते पूर्ण हिमालय पर्वत आहे. तुम्हाला दिसेलच पुढे चांगलं आहे. आणि मी दाखवते आहे परत. बघा तर इकडे पूर्ण जे हिमालय पर्वताचे रेस दिसत आहे, पूर्ण व्हाईट व्हाईट जे दिसत आहे ते पूर्ण बर्फ आहे. आणि बघा नैनितालला एक दिवसाआधी पूर्ण स्नोफॉल झालेला होता. तर तिथे खूप बर्फ वगैरे होता. तर बरेच जण नैनितालला आम्ही जिथे थांबलो होतो त्याच्यावरती परत जाऊन फोटोशूटसाठी वगैरे बर्फामध्ये खेळायचं होतं ज्यांना, ते परत वरती जाऊन छान फोटोज वगैरे काढत होते. तर मग आम्ही पण गेलो मंदिरातनं. आणि हे बघा तुम्हाला इथनं पूर्ण ते व्हाईट दिसत असेल, ते पूर्ण हिमालय पर्वत आहे. किती मस्त दिसते बघा. आज आपली इच्छा पूर्ण होऊन गेली, हिमालय पर्वत दिसला आपल्या सगळ्यांना. तर आणि आता इकडे बघा तुम्हाला आम्ही जाताना इथे तुम्हाला बघा सूर्याचे किरण किती मस्त पडताना दिसत आहे. आणि इथे बघा यांची शेती केल्या जाते. अशा इकडल्या भागामध्ये असं तिरकीस जमीन असते, पहाडी एरिया, आणि तिथे त्यांची शेती केली जाते. हा पूर्ण त्यांचा शेतीचा भाग आहे. त्या दादांनी आम्हाला सगळं सांगितलं तिथलं. तर बघा आता आमचं सगळं फिरून फिरून आम्ही आता खूप दमलेलो होतो. आणि एका हॉटेलमध्ये आम्ही मस्त जेवण करायला थांबलो. तर बघा तिथनं हॉटेलच्या हा मागचा साईडचा एरिया आहे. बघा कोवळी ऊन निघत होती आणि
पूर्ण परिसर बघा, पहाडी एरिया, अशी कोवळी ऊन, सूर्याचे किरण इतके मस्त दिसत होते. आणि अगदी आम्ही तशाच कोवळ्या उन्हाच्या समोर मस्त बसलेलो होतो नाश्ता जेवण करायला. तर ते हॉटेल पण खूप छान होतं. आणि ज्या दादांनी आम्हाला ज्या ज्या हॉटेलमध्ये नेलं ते सगळे इतके सुंदर होते. अशी म्हणजे आम्ही कोवळ्या उन्हामध्ये बसून सगळं असं नाश्ता जेवण वगैरे केलं. ॲक्च्युली थंडी तर भरपूर असते तिथे. तर बघा आता नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर मग आम्ही रिटर्न येताना आम्हाला एक इथे हनुमानजींचं बघा किती मोठी मूर्ती दिसली. आणि तिथे बाजूला मंदिर पण होतं. मग त्या मंदिरात पण गेलो आम्ही. तर मंदिरचं पण शूट घेतलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला हनुमानजींची खूप मोठी मूर्ती होती. तर त्यांचं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तर बघा आता आम्ही जातो आहे मंदिरामध्ये. इथे बघा किती सुंदर मंदिर होतं हनुमानजीचं. तर इथे आरती वगैरे पण झाली. आम्ही आरती पण करून निघालो, कारण आम्ही ज्या वेळेस तिथे गेलो त्यावेळेस त्यांची आरतीची पण वेळ झाली होती. तर आम्ही म्हटलं की चला आता आलोच आहे तर आरती पण करून घेऊ. ॲक्च्युली त्या दिवशी शनिवार पण होता, त्यामुळे मग आम्ही आरती वगैरे करूनच बाहेर पडलो. तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. आणि इतका मस्त परिसर होता. ॲक्च्युली नैनिताल खरंच खूप पाहण्यासारखं आहे. तुम्ही नक्की एकदा या. थंडी पण भरपूर असते तिथे. काय झालं? त्याचं डोकं खातं तिथे. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. आम्ही आता निघालो आहे हरिद्वारला. तर आता आम्ही नैनितालला अडकलो होतो. तिथे स्नोफॉल झाला होता, त्यामुळे नाहीतर आमची आजची फ्लाईट होती. आम्ही फ्लाईटने जाणार होतो, पण तिथे स्नोफॉल झाल्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही. तिथे अडकलो होतो. तर आम्हाला वेळेवर ही ट्रेन करून बघा अशी सीट आहे याची. स्लीपर पण नाही आहे, झोपायला पण नाही मिळणार आहे. वेळेवर जी मिळाली ती केली आम्ही. तर आता असंच जाऊ आम्ही आता हरिद्वारला. आणि मग तिथनं आमची ट्रेन आहे दिल्लीची, आणि दिल्लीवरून मग आम्ही जाऊ नागपूरला. असं खूप मोठा आम्हाला आता इश्यू झालेला आहे जाण्याचा. तर आता होईल हळूहळू प्रवास पुढे. तर तुम्ही आमच्यासोबत राहा असेच. आणि ती कृषिका झोपली आहे बघा. ती कृषिका झोपली आहे. सकाळची वेळ आहे, 6 वाजले आहे सकाळचे. 5ला उठलो, रेल्वे स्टेशनला आलो. 6ची ट्रेन होती. आता आम्ही निघालो आहे. आणि इकडे सारिका आणि उदयची सीट आहे, ते बाहेर गेले आहे, त्यामुळे थोडंसं खाली आहे ती सीट. आणि तुम्हाला या ट्रेनची सीटिंग पण दाखवते बघा. तर स्नोफॉलमुळे थोडा आमचा इश्यूज झाला होता जायचा, त्यामुळे आम्हाला अशी ट्रेन करावी लागली. आणि याची सीटिंग बघा बससारखी असते. तर असं बसूनच जावं लागलं आम्हाला, कारण आम्ही सकाळी 5ला निघालो. समोसा खाते पण सारिका, दाखव समोसा. तर बघा सारिका मॅडमचा सकाळी सकाळी मस्त नाश्ता सुरू होता. आणि मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर यांना कॉफी वगैरे हवी होती. तर मस्त कॉफी वगैरे घेतली मिस्टरांनी. आणि कॉफी पण खूप छान बनवली होती. ट्रेन पण खूप मस्त होती, एकदम पॉश आणि नीट अँड क्लीन ट्रेन होती. आणि एकदम आणि कॉफी वगैरे पण मिस्टरांनी घेतली. तर मी त्यांना म्हटलं थांबा मी करते मिक्स, कारण ॲक्च्युली मी पीत नाही. पण मिस्टरांना मी करून दिली कॉफी. रोज त्यांना आपल्या हातची चहा प्यायची सवय असते ना. तर बघा आता हरिद्वारला पोचलो. हरिद्वारला आम्ही फक्त एक रात्र स्टे केली, कारण दुसऱ्या दिवशी आमची दिल्लीची ट्रेन होती. त्यामुळे आम्हाला फक्त तिथे हरिद्वारला स्टे करायचं होतं, कारण आमचं फिरून तर आधीच झालेलं होतं. पण आम्ही फक्त हरिद्वारला आलो, रात्रभर झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीसाठी निघालो. तर या हॉटेलमध्ये आम्ही इथे जेवण करायला आलो होतो. खूप टेस्टी जेवण मिळालं होतं. तर थोडंसं त्या हॉटेलचं पण मी शूट घेतलेलं आहे. तुम्हाला दिसेलच कोणतं हॉटेल आहे तर पुढे. तर तुम्ही पण हरिद्वारमध्ये आले तर गंगा नदीच्या आरतीला जेव्हा जाल त्या रस्त्यावरतीच तुम्हाला हे हॉटेल दिसेल. तर तुम्ही इथे नक्की येऊन बघा. तिथे जेवण खूप टेस्टी होतं. तर बघा हे सिंध रेस्टॉरंट खूप छान होतं. जेवण वगैरे खूप टेस्टी, आपण मराठी जेवण करू शकतो. चला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.